हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. मी प्रियंका माझ्या यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये तुमचं खूप स्वागत करते. ब्रेकफास्ट रेसिपी 3मध्ये आज महाराष्ट्रीयन फेवरेट फूड म्हणजे मिसळ पाव बनवणार आहे. त्यासाठी मी 3 कांदे घेतले आहेत कापून. सुकं खोबरं हे भाजून घ्यायचं आहे, त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. तसंच टोमॅटो आणि कोथिंबीर याचंही वाटण करून घ्यायचं आहे. फोडणीसाठी मी तेल घातलं आहे, जिरं घातलं आहे आणि जिरे चांगलं तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वाटण करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो, खोबरं याचं जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे. ते चांगलं परतत आल्यानंतर 1 स्पून अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचा आहे, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. सर्व बाजूने तेल सुटलं पाहिजे. मसाला न चिपकता न जळता म्हणून 1-2 मिनिटांनी आपल्याला तो हलवून घ्यायचा आहे. मसाल्याचा रंग चांगल्या पद्धतीने चेंज झाला पाहिजे, मसाला एकजीव झाला पाहिजे, तेव्हा आपल्या मिसळला एकदम सुंदर अशी चव येते. तर त्यामध्ये मी हळद घालून घेत आहे. घरचा मसाला 1-1.5 टेबलस्पून घालून घेत आहे आणि सवाईचा कोल्हापुरी मिसळ मसाला घालून घेत आहे. अत्यंत चविष्ट लागतो. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मसाला झाकण ठेवून 5 मिनटासाठी झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल मसाला खाली लागत आहे तर थोडंसं गरम पाणी तुम्ही त्यात टाकून घेऊ शकता. मंद गॅसवर आपण ते 5 मिनटासाठी छान फ्राय होऊन द्यायचं आहे. हे बघा, असं लाल होईपर्यंत आपल्याला वाटण परतवून घ्यायचं आहे. तेव्हा मिसळला रंगसुद्धा सुरेख येतो. मी आधीच 1 मिरची घालून सगळे कडधान्य कुकरला लावून घेतले होते. 3 शिट्ट्या करून घेतल्या होत्या. ते आपल्या बनवलेल्या परतलेल्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हवं तेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणीच ॲड करा, त्याने मिसळला चव छान येते. बघा, छान बॉईल आलेला आहे, सुंदर अशी तरीकट आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण वरून कोथिंबीर घालून घेऊयात. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. चला तर मग मिसळ सर्व करण्यासाठी तयार आहे. त्याच्यामध्ये मी फरसाण टाकून घेतलेलं आहे, लिंबू, चटणी, कांदा अशा प्रकारे सर्व केली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.